Okay. Today we start the new fresh point, that new point from our discipline, that is the advanced construction. That advanced construction is a discipline which disciplines is used for the constructions of dams, bridges, tunnels, ports. जहाँ भी हमें इक्विपमेंट की ज़रूरत है वहाँ हम क्या करते हैं, जो मॉडर्न इक्विपमेंट है इसका यूज़ करके हम क्या करने वाले हैं, एडवांस कंस्ट्रक्शन करने वाले हैं. तो वो जो भी इक्विपमेंट है वो सभी इक्विपमेंट का स्टडी इधर एडवांस कंस्ट्रक्शन टेक्निक में हम करेंगे. द कंस्ट्रक्शन ऑफ डैम्स, ब्रिजेस, टनल्स, पोर्ट्स and require several advanced techniques of constructions that will be considered here in this advanced construction. Underwater construction requires the specific type of equipment. For pile foundation and the well foundations are generally provided for foundation of bridges across rivers in alluvial soil. देखिए हमें क्या करना है, जो भी टाइप का कंस्ट्रक्शन करना है, या तो वहाँ ब्रिज होगा, नहीं तो डैम होगा, नहीं तो टनल कंस्ट्रक्शन है, नहीं तो हम वेल फाउंडेशन कर रहे हैं, तो क्या करना पड़ता है, हमें एक्सकेवेशन करना पड़ता है. तो एक्सकेवेशन के लिए हम डिफरेंट टाइप के जो इक्विपमेंट यूज करते हैं, तो वो सभी इक्विपमेंट का स्टडी इधर आता है. दैट इज द एडवांस कंस्ट्रक्शन इक्विपमेंट दैट विल बी कंसिडर हियर एज अ एडवांस कंस्ट्रक्शन इक्विपमेंट. यू कैन सी द पिक्चर्स, ये पिक्चर में दिखा है मैंने. देयर आर द टू टाइप्स ऑफ द पिक्चर्स यू कैन सी. वन इज द पावर शावल एंड सेकंड वन इज द ड्रैग लाइन. ये दो इक्विपमेंट यहाँ मैंने दिखाई है आपको एज पर एज स्लाइड. लार्ज स्केल का अर्थवर्क होगा तो वहाँ हम ए टाइप की इक्विपमेंट यूज करते हैं, जो भी पावर शावल है या तो ड्रैग लाइन है. यहाँ हम बुलडोजर्स भी यूज कर सकते हैं, जेसीबी हम यूज करते हैं. मीन्स वो जब इक्विपमेंट हम यूज करते हैं तो एक्सकेवेशन के लिए जो ह्यूमन एफर्ट्स लगता है वो कम होता है. जो मैनुअल जो पर्सन, अभी देखिए हमारे क्या करे, एक्सकेवेशन करना है तो 20 पीपल्स काम कर रहे हैं, उनको काम करने के लिए भी ज़्यादा टाइम लगता है. तो हमें क्या करना है, वो काम भी फास्ट करना है और उनका जो टाइम भी है वो भी क्या करना है, कम करना है. तो उस टाइम हम क्या करेंगे, ये टाइप की इक्विपमेंट यूज करेंगे. ये टाइप के इक्विपमेंट जो है, ड्रैग लाइन है या तो पावर शावल है या तो एक्सकेवेशन के लिए हम बुलडोजर्स यूज कर सकते हैं या तो जीसीबी यूज करते हैं. ये यूज करके हम क्या करेंगे, हमारा कंस्ट्रक्शन क्या होगा, फास्ट हो जाएगा. दैट इज कम अंडर दिस एडवांस कंस्ट्रक्शन. उसके बाद जो फॉर मासिव कॉन्क्रीट वर्क, ये डैम साइट है या तो ये मेजर साइट है. जो देखिए आप, मेजर साइट मतलब डैम साइट का काम चल रहा है, डैम पर काम चल रहा है, तो क्या करना पड़ेगा, हमारे कंटिन्यूसली बिग कंस्ट्रक्शन है या तो मल्टी स्टोरी बिल्डिंग है, उधर भी क्या होगा, हमें कंटिन्यूस कंक्रीट लगेगा. तो कंक्रीट क्या करना चाहिए, ऑल इंग्रेडिएंट्स हमें मिक्स करने चाहिए, कंटिन्यूसली उसमें वाटर ऐड करना चाहिए. वाटर ऐड करने के बाद वो मैन्युअली हम क्या करेंगे, ये काम करेंगे तो क्या होगा, हमें टाइम रिक्वायर्ड ज़्यादा होगा और उसकी क्वालिटी होगी वो भी मेंटेन नहीं होगी. तो इसके लिए हम क्या करते हैं, जो एडवांस कंस्ट्रक्शन के टेक्निक है वो, उसमें हम पावर प्लांट है. अभी देखिए हमारा उधर क्या आता है, कंक्रीट मिक्सिंग का प्लांट आता है. तो कंक्रीट मिक्सिंग प्लांट पर हम क्या करते हैं, सभी इंग्रेडिएंट को एट ए टाइम हम क्या करते हैं, मिक्स करते हैं. मिक्स होने के बाद उधर कंक्रीट हमारा रेडी हो जाता है और वो कंक्रीट हम क्या करते हैं, हमारी जहाँ भी साइट है वहाँ तक हम क्या करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं थ्रू द मिक्सर्स. तो मिक्सर जो है इक्विपमेंट, एक एडवांस इक्विपमेंट होगा. उसके बाद वहाँ जो यूजफुल रहता है कंक्रीट ट्रांसफर करने के लिए, दैट इज द कंक्रीट मिक्सर. बट दैट इज ऑल्सो वन ऑफ द एडवांस इक्विपमेंट विच इज यूजफुल फॉर द एडवांस कंस्ट्रक्शन, यूजफुल फॉर द फास्ट कंस्ट्रक्शन. उसके बाद जो आता है कंस्ट्रक्शन ऑफ पावर स्टेशन रहता है, या तो ऑफशोर ऑयल रिच या तो पोर्ट, टनल्स एटसेट्रा आर कम अंडर द कैटेगरी ऑफ एडवांस कंस्ट्रक्शन. जो भी एडवांस है, जहाँ हमें टनलिंग कंस्ट्रक्ट करना है तो उसके लिए हमें क्या करना है, हॉरिजॉन्टल एक्सकेवेशन करना है, नहीं तो वहाँ हमें क्या करना है, पोर्ट है या तो टनल्स है और ऑफशोर में कंस्ट्रक्शन है. तो ये जगह पर जो भी कंस्ट्रक्शन आएगा ना, तो वो कंस्ट्रक्शन के लिए जो भी, ये एक्सकेवेशन के लिए या तो फास्ट कंस्ट्रक्शन के लिए जो भी हमें इक्विपमेंट हम यूज कर रहे हैं, वो सब वो सभी का स्टडी इधर एडवांस कंस्ट्रक्शन में आता है. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टैंड दिस. आप सभी को समझ आया क्या, समजलं का तुम्हाला? ऑल ऑफ यू अंडरस्टैंड, ऑल ऑफ यू गेटिंग, एम आई ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am.
क्या क्या समझ आया? जो भी इक्विपमेंट है, पावर शावेल है, अभी देखिए ये फर्स्ट जो पिक्चर दिखाया है ये इसका नाम आहे ड्रॅग लाईन. तो ड्रॅग लाईन हे क्या करते, तुम्ही आपल्या विहिरीमध्ये यारी वगैरे वापरतात, बघितली असेल यारीच ना. Yes, तर ma'am. त्यामध्ये काय केलं असते, अशी एक लाईन असते, ती ड्रॅग लाईन असते. ती ड्रॅग लाईन काय करत असती, एक तर तुमच्या ड्रॅग लाईन थ्रू आपण काय करतो, त्या ठिकाणी कटर पण काय वेळेला यूज केलं जातं, जेणेकरून एक्सकॅव्हेशन फास्ट होईल. आणि दुसऱ्या वेळेला त्या ठिकाणीचं ते मटेरियल आहे, ते अर्ध मटेरियल जे लूज झालेलं आहे ते पण लूज मटेरियल काय केलं जातं, त्यापासून इरेक्ट केलं जातं. म्हणजे हे दोन्ही बाजूने हे काय करतं, इक्विपमेंट काम करतं. दॅट इज द तुमचा ड्रॅग लाईन. इट इज नोन ॲज अ ड्रॅग लाईन. सेकंड जो आहे तो तुमचा या ठिकाणी दाखवलेला आहे तो पॉवर शावेल. इट इज युजफुल फॉर द एक्सकॅव्हेशन. हा एक्सकॅव्हेशन फास्ट करतो. या ठिकाणी बघा आपल्याला कुठल्याही टाईपचा रोड असेल, अनइवन असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, बाय युजिंग दिस पॉवर शावेल वी कॅन कट द अर्थ मटेरियल अँड वी कॅन इझिली रिमूव्ह दिस अर्थ मटेरियल फ्रॉम द साईट. नंतर पुढे बुलडोजर्स किंवा असेल किंवा जीसीबी असेल, त्याचं पण काम आपल्याला माहिती आहे. ऑलरेडी वी नो अबाउट दिस. दे आर व्हेरी large equipment which are useful for the excavating as well as the removing the material from the site. Okay, so these are the come under this advanced construction. ऑल ऑफ यू गेटिंग? पावर प्लांट का भी समझ है आपको? जो भी कंक्रीट मिक्सिंग का प्लांट रहता है या तो पावर स्टेशन रहता है, जो भी बिग कंस्ट्रक्शन है वहाँ भी हम क्या करते हैं, टिल्टिंग मिक्सर या कंक्रीट मिक्सर हम यूज करते हैं. कंक्रीट मिक्सर ये भी एक इक्विपमेंट है. तो ये क्यों यूज होता है, तो कंक्रीट मिक्सर क्या करता है, जो कंक्रीट की वर्केबिलिटी रहती है, कंक्रीट वर्केबल ज्यादा टाइम तक रहने के लिए हम क्या करते हैं, उधर मिक्सिंग करते हैं. कंटिन्यूसली मिक्सिंग प्रोसीजर रहेगी ना. जब साइड दूर है तो क्या करेंगे हम, एक साइड से दो साइड दूसरे साइड पर जा रहे हैं कंक्रीट को लेकर, तो क्या करना चाहिए, कंक्रीट कंटिन्यूसली जो मिक्सिंग हो रहा है तो क्या होगा, उसकी वर्केबिलिटी इंक्रीज हो जाएगी, वो स्ट्रेंथ भी हमें मिलेगी जो कंक्रीट हम यूज करने वाले हैं. तो इसीलिए हम ये एडवांस इक्विपमेंट है जो ट्रांसपोर्ट करने के लिए यूज करते हैं कंक्रीट फ्रॉम वन प्लेस टू द साइट प्लेस. दैट इज द कंक्रीट मिक्सर. एंड वो कंक्रीट मिक्स हम कहाँ करते हैं, तर एट द कंक्रीट मिक्सिंग प्लांट. सो दैट ऑल स्टडीज कम अंडर दिस एडवांस्ड कंस्ट्रक्शन. ऑल ऑफ यू गेटिंग? समझ आया क्या सभी को? यस मैम. Yes, ma'am. ओके, Yes, काय ma'am. काय समजलं, बोला पटपट. what type of the studies come here in this advanced construction? Sangeeta Deshmukh, fast, don't waste my time. Prerna, Rutuja, Rohit, बोला पटपट. No response is there. बोला पटपट. वैष्णवी मांडवे, Dams and bridges. बोला पटपट. Dams, bridges, tunnel, portal requirement are the advanced technical construction. ओके, जो लार्ज स्केल के इक्विपमेंट रहते हैं उधर हम क्या करने वाले, एक्सकैवेशन के लिए जो पावर शॉवेल है या तो ड्रैग लाइन, बुलडोजर, जीसीबी, ये इक्विपमेंट हम क्या करते हैं, यूज करते हैं. और उसके बाद ये जो कंस्ट्रक्शन रहते हैं, बिग कंस्ट्रक्शन है, तो डैम कंस्ट्रक्शन है, ब्रिज कंस्ट्रक्शन है, तो सभी जगह हमें क्या करनी है, सॉइल का एक्सकैवेशन करना है, तो उस टाइम है इक्विपमेंट हम क्या करते हैं, एक्सकैवेशन के लिए यूज करते हैं. पावर प्लांट है तो हमें कॉन्क्रीट ट्रांसपोर्ट करना है, तो वहाँ हम क्या करेंगे, कॉन्क्रीट मिक्सिंग प्लांट रहता है, तो कॉन्क्रीट मिक्स जो होता है वो ट्रांसफर करने के लिए टिल्टिंग मिक्सर हम यूज करते हैं. दैट इज द कॉन्क्रीट मिक्सर. कॉन्क्रीट मिक्सर से हम कॉन्क्रीट ले जाएंगे तो क्या होगा, उधर वर्केबिलिटी जो है, स्ट्रेंथ है, वो क्या हो जाएगी, वैसी सेम रहेगी. इसलिए हम यूज करते हैं दैट इज द कॉन्क्रीट मिक्सर. एंड जो प्लांट रहता है तो प्लांट को हम बोलते हैं कॉन्क्रीट मिक्सिंग प्लांट. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टैंड? बोला पटपट. Yes, ma'am. Yes, ma'am. Write down advanced construction. Yes, ma'am. Write down advanced construction. Construction of dams. Construction of dams, comma bridges,
comma tunnels, comma ports, ports, comma requires, several advanced techniques, of construction, full stop. Underwater construction, requires, specific type of equipment, full stop. Pile foundations, or whale foundations, are generally provided for foundation of bridges, across river, in alluvial soil, full stop. Large scale earthwork, requires equipment like power shovel, comma drag line, comma bulldozers, etc. Full stop. For massive concrete work, in dam concrete, mixing plant, is required to be erected,
At the dam site. At the dam site. Full stop. Construction of power shovel. Construction of power station. Construction of power station. Offshore oil rigs. Comma port. Comma tunnels, etc. Come under category of advanced construction. Come under category of advanced construction. Full stop. बघा या ठिकाणी आपण काय बघितलं, ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये कुठले कुठले येणार आहेत तुमचे, एखादा मोठा पॉवर प्लांट असेल, त्या ठिकाणी आपल्याला पॉवर स्टेशन आहे, तर त्या ठिकाणचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर रिक्वायर्ड कॉन्क्रीट आपल्याला पाहिजे असेल तर आपण कॉन्क्रीट मिक्स प्लांट बनवतो. त्या ठिकाणी आपल्याला जे इक्विपमेंट वापरायचं आहे दॅट इज द कॉन्क्रीट मिक्स प्लांट. कॉन्क्रीट मिक्सर असेल त्या ठिकाणी, एखादा टनेल कन्स्ट्रक्शन असेल किंवा एखादं पोर्ट असेल किंवा ऑफशोअर कन्स्ट्रक्शन म्हणजे की पाण्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन करायचं असेल एखादं तुम्हाला, तर त्या ठिकाणचे जे काही कन्स्ट्रक्शनचे जे टेक्निक येतात तर ते हे कशामध्ये येतात, तर दॅट आर कम अंडर दिस ॲडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन. आणखी आपल्याला ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शनसाठी आपण वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो. त्या इक्विपमेंटची वेगवेगळी नाव आहेत. जसं आपलं कन्स्ट्रक्शन असेल तर त्या पद्धतीने एक्सकॅव्हेशनसाठी असेल तर त्या ठिकाणी पॉवर शावेल असेल, रॅगलाईन असेल किंवा बुलडोजर्स हे इक्विपमेंट असतील. आपल्याला कॉन्क्रीट सप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी कॉन्क्रीट मिक्सर असतील, वेगवेगळ्या टाईपचे मिक्सर आहेत, हे पण एक इक्विपमेंट आहे आपलं. त्याच्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, अंडर वॉटर जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा एखादं फाउंडेशन करायचं आहे किंवा त्या ठिकाणी एखादी समजा वेल आहे, वेलमधलं आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणचा जो गाळ असणार आहे, अल्युवियल सॉइल असणार आहे खालची, ती जर काढायची असेल तर आपल्याला काय करायचे, अर्थवर्क आहे ते काय करायचं, रिमूव्ह करायचं आहे, लूज मटेरियल. तर त्या ठिकाणी पण आपले हे डिफरंट टाईपचे जे इक्विपमेंट आहेत, लार्ज स्केल अर्थवर्कचे इक्विपमेंट आहे ते आपण काय करतो, यूज करतो. and the study of this all the equipment which are required for the advanced construction and त्याच्या methods that studies come under this advanced construction. all of you getting, समजलं कसं काय ना? Yes. all of you understand? Yes, ma'am. okay, समजलं ना रे तिघांना पण? बघा या ठिकाणी इक्विपमेंट दाखवलेले आहेत वेगवेगळे, ते कामं जर चालू असतील तर त्या ठिकाणी यूज केले जातात हे इक्विपमेंट. पॉवर शावेल असेल किंवा त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशन साठी असेल किंवा डिगिंग साठी असेल, तर दीज आर दी इक्विपमेंट्स. नेक्स्ट जी आपली येते डिसिप्लिन दॅट इज द रिमोट सेन्सिंग अँड द GIS. तर बघा ऑलरेडी वी हॅव स्टडीड अबाउट द GIS ॲज वेल एज द रिमोट सेन्सिंग. तर रिमोट सेन्सिंग म्हणजे काय असणार आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे सांगा बरं रिमोट सेन्सिंग, प्लीज टेल मी. रिमोट सेन्सिंग, रिमोट सेन्सिंग किती जणांना समजले? रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, रिमोटचा अर्थ काय, व्हॉट इज द रिमोट? बोला तुम्ही. रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफ्स like this. ओके, एरियल फोटोग्राफ. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, रिमोटली वी हॅव टू गो फॉर द सर्वेइंग. सर्वे करायचं आहे आपल्याला, फिजिकली कॉन्टॅक्ट न करता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली आपल्याला एरियल फोटोग्राफ्स थ्रू स्टडी करायचं आहे. जे रिमोटली वी हॅव टू स्टडी अबाउट द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑफ दॅट साईट, दॅट इज कम अंडर दिस रिमोट सेन्सिंग. तर रिमोट सेन्सिंगमध्ये आपल्याला एरियल फोटोग्राफ्स असतील तर एरियल फोटोग्राफ्स थ्रू आपल्याला काय करता येतो, वन बाय वन वी हॅव टू मेक अ स्टडी, वी कॅन कॅरी आउट द सर्वे. तर त्या ठिकाणची टोपोग्राफी कशी आहे किंवा कुठल्या टाईपचे त्या ठिकाणी, कधी समजा क्रॉप जरी घेतला आपण तर त्या क्रॉपमध्ये एका एकराचा क्रॉप असेल आणि वरून जर आपण त्याचे एरियल फोटोग्राफ जर काढले तर ऑटोमॅटिकली विल गेट द आयडिया अबाउट द क्रॉप, कुठल्या एक एकरामध्ये कुठल्या साईडला प्रॉब्लेम आहे किंवा कुठल्या खताची गरज आहे हे आपल्याला ठरवू शकतो आपण. म्हणजे अनालिसिस करू शकतो, डिझाईन करू शकतो, थिंकिंग करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो फॉर द डेव्हलपमेंट. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, रिमोट सेन्सिंग
ऍक्च्युअली फिजिकली त्या ठिकाणी न जाता एरियल फोटोग्राफ्स थ्रू वी विल गेट द आयडिया. तर बघा, दिस इज अ वन ऑफ द न्यू फील्ड, द इम्प्रुव्हमेंट इन स्पेस टेक्नॉलॉजी, अवेलेबिलिटी ऑफ GPS एनहान्स्ड द स्कोप ऑफ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS आणि GPS हे दोन काय आहेत आपले त्या ठिकाणचे दोन मेथड इम्प्रुव्हमेंट टेक्नॉलॉजीज आहेत, त्या आहेत तो स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतात. तर स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आपल्या आकाशामधून आपण काय करतो त्याचे स्टडी करतोय थोडक्यात. तर दॅट इज कम अंडर दी स्पेस टेक्नॉलॉजी. अवेलेबिलिटी ऑफ GPS enhanced the scope of geographic information system. आपल्याला जी जिओग्राफीची इन्फॉर्मेशन आहे, जिओलॉजिकल जो स्टडी आहे तो आपल्याला काय करायचं, वी हॅव टू कलेक्ट थ्रू द GPS, दॅट इज अ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असेल किंवा थ्रू द रिमोट सेन्सिंग असेल. दॅट स्टडी इज कम अंडर दिस रिमोट सेन्सिंग. तर तुम्हाला पिक्चर या ठिकाणी बघायला मिळतील. खाली रिमोट सेन्सिंग ते एरियल फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत बघा त्या ठिकाणी. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला जे बघायला मिळेल ते बघा या ठिकाणी गुड मॅपिंग. तर ते आपल्याला स्टडी एकदा आपण जर केला तर टोपोग्राफी कशी आहे, वरून जर फोटोग्राफ्स काढले तर त्या ठिकाणी वी कॅन अंडरस्टँड अबाउट दिस व्हॉट टाइप ऑफ टोपोग्राफी इज देअर. पूर्ण डोंगर प्रदेश आहे, कुठं अंडुलेशन आहे, कुठं दर्या आहे, कुठल्या साईडला एक पूर्ण सिटी जर घेतली तर त्या सिटीमध्ये वॉटरचं डिस्पोजल, एखादा वॉटर ट्रीटमेंट प्लांट कुठं आहे, एका साईडला कुठले कुठले झोन्स आहेत, रेसिडेन्शियल झोन कुठे, म्हणजे हे सगळ्याची एक जर सिटीची जर फोटोग्राफ जर काढले आपण तर काय होणार आहे, आपल्याला विल गेट द आयडिया अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट सिटी इन द डिफरंट झोन कशी केलेली आहे, किंवा त्या पूर्ण टाउनचं नेटवर्क कसं आहे, रोड नेटवर्क असेल किंवा सिव्हिअर लाईन्स असेल, इलेक्ट्रिक लाईन्स असेल. तर होल स्टडी वी कॅन मेक थ्रू दिस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑर दॅट इज द रिमोट सेन्सिंग टेक्निक्स. आणि त्याचं आपण अनालिसिस कसं करणार आहे, की मॅपिंग करू शकतो, त्याचं प्लॅनिंग करू शकतो, डिझायनिंग करू शकतो, फ्युचर प्लॅन पण त्या ठिकाणी काय करू शकतो फॉर द टाउन्स, फॉर दॅट सिटी, विच सिटी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे फॉर द सर्वे, टू कॅरी आउट द सर्वे थ्रू द एरियल फोटोग्राफ्स ऑर द रिमोट सेन्सिंग. तर बघा, गुड मॅपिंग टेक्निक्स हेल्प्स टू गेट रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ॲक्युरेटली अँड क्विकली टू इफेक्टिव्हली मॅनेज अँड मॉनिटर द अवेलेबल रिसोर्सेस फॉर द ऑप्टिमल यूज. तर या ठिकाणी जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. टोपोग्राफी असेल किंवा त्या ठिकाणचे झाडे कुठले कुठले आहेत किंवा कुठला एरिया आहे, कसा आहे, त्याची टोपोग्राफी असेल, काय वेळेला अंडुलेशन असतील, त्या ठिकाणी अप स्लोप असेल, त्या ठिकाणी या सगळ्याची माहिती विल गेट फ्रॉम दिस एरियल फोटोग्राफ्स ओनली. आणि हे आपल्याला काय करायचे, वी हॅव टू पुट इन टू वन मॅप, की त्या ठिकाणी कलेक्ट करायचे इन्फॉर्मेशन, म्हणजेच कॅरी आउट द सर्वे. And GIS is the high-tech equivalent of map. It represents the means to locate ourselves in relation to world around us. It deals with the measurement, mapping, monitoring, modeling of geographical information around us. म्हणजे ह्या बघा, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन जी सिस्टीम आहे यामध्ये काय केलं जातं, की पूर्ण त्या ठिकाणी मेजरमेंट, मॅपिंग आहे किंवा मॉनिटरिंग आहे किंवा मॉडेलिंग ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जी आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे तर त्याच्या थ्रू आपल्याला काय करणार आहे आपण, वी कॅन मॉनिटर, वी कॅन अंडरस्टँड द स्टडी. आता बघा आपण म्हणतो की पाऊस पडणार आहे किंवा ह्या ठिकाणी आता वादळ होणार आहे किंवा या ठिकाणी अर्थक्वेक होऊ शकतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ज्या आपण काय करणार आहे, आणि आपल्याला मेजर करायच्यात, प्लीज इंटरप्रिट करायच्यात, तर त्या ठिकाणी ह्या स्टडीचा काय होतो, या ठिकाणी उपयोग होतो. नेक्स्ट आहे तो बघा, गुड मॅपिंग करता येतं, प्लॅनिंग करता येतं. एखादी सिटी आहे त्याचे एरियल फोटोग्राफ्स काढले तर विल गेट अन आयडिया अबाउट द मॅपिंग, प्लॅनिंग मिळतं त्या ठिकाणी. क्विकली आपल्याला इफेक्टिव्हली विल गेट, एखादी फ्युचर एक्सपान्शन करायचं आहे किंवा एखादं मेजर प्लॅनिंग करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण ऑटोमॅटिकली करू शकतो थ्रू दी एरियल फोटोग्राफ. फिजिकली जाऊन परत त्याचे फोटोग्राफ किंवा अंडरस्टँड करण्यासाठी तो जर एरिया मोठा असेल तर थ्रू द ड्रोन पॅटर्न एक नवीन आला असेल, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, ड्रोन पॅटर्न. तर ड्रोन थ्रू काय केलं, एरियल फोटोग्राफ्स काढले जातात आणि त्या ड्रोन थ्रू सगळी माहिती काय केली जाते, गोळा केली जाते आणि त्याच्यानंतर मग त्याचं अनालिसिस, डिझाईन, मॅपिंग केलं जातं. दॅट इज वन ॲडव्हान्स टेक्निक्स इन टू दिस रिमोट सेन्सिंग अँड द GIS GPS. ओके, समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Write down the next last discipline, remote sensing and GIS. This is one of the new field. This is one of the new field.
full stop. Second, the improvement in space technology. The improvement in space technology, comma, availability of GPS, enhanced the scope of geographic information system. Full stop. Below this, good mapping techniques helps to get required information accurately and quickly to effectively manage and monitor the available resources for optimal use. Full stop. GIS is an high-tech equivalent. GIS is an high-tech equivalent. GIS is an high-tech equivalent of map. Full stop. It represents means to locate ourselves in relation to world around us. Full stop. It deals with measurement, comma, mapping, comma, monitoring and modeling of geographic information around us.
Completed? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. तर Yes. आता इकडे लक्ष द्या थोडंसं. ऑन मंडे मला डे आफ्टर टुमॉरो आपली टेस्ट आहे ती 20 मार्काची ठेवलेली आहे. दॅट इज द चॅप्टर आपला आतापर्यंत जो काही सिलेबस झालेला आहे त्याच्यावरती आपली MCQ बेस्ड टेस्ट असेल. ती MCQ बेस्ड टेस्ट आहे ती किती मार्कची आहे? 20 मार्क्सची आहे. तर त्यासाठी जे MCQज असतील तर त्याच्यावरती तुम्हाला काय दिली जाईल, एक लिंक पाठवली जाईल तुमच्या ग्रुपवरती आणि त्या लिंक पाठवल्यानंतर त्या लिंकला क्लिक करायचं. त्याच्यावरती तुम्हाला कंटिन्युअस MCQ दिसतील 1 2 3 4 असे अप टू 20 पर्यंत आणि MCQ वाचायचं. परत त्याच्यानंतर ऑप्शन्स असतील ABCD तर त्या ऑप्शनला काय करायचे, क्लिक करायचे. असे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे, रीड करायचे, सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह झाल्यानंतर परत तुम्हाला टेस्ट काय करायचे, सबमिट करायचे. ठीक आहे. तर बघा ऑन मंडे न विसरता मंडेला आपली कॉलेज सुटल्यानंतर किंवा मी त्या दिवशी तुम्हाला काय करेन, लिंक पाठवेन. तर त्या लिंकवरती काय असणार आहे, आपली टेस्ट असणार आहे. ती टेस्ट तुम्ही काय करायची, सॉल्व्ह करायची आहे. आफ्टर 4 5 वाजता सुटतं ना कॉलेज. हां 5 नंतर तुम्ही परत सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लिंक मी तुम्हाला फॉरवर्ड करेन त्या दिवशी. तर त्यामधले काही क्वेश्चन्स किंवा ते कशा टाईपचे क्वेश्चन्स असतील याच्याशी थोडंसं मी डिस्कस करेन 1-2-3 मिनिट राहिलेत तर. तर बघा आपण आतापर्यंत काय काय बघितलं, बिल्डिंग प्लॅनिंग असेल तर बिल्डिंग प्लॅनिंग असेल, कन्स्ट्रक्शन टाईपमध्ये बघितलं, वॉटर रिसोर्सेस कुठले आहेत किंवा परत आपण बघितलं की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इरिगेशन इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग या सगळ्या डिसिप्लिनचं आपण काय केलेलं, वी हॅव स्टडीड अबाउट द ऑल द टाईप्स ऑफ द disciplines which are included into the civil engineering. तर त्यामध्ये क्वेश्चन्समध्ये ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असेल तर ट्रान्सपोर्टेशन इज इन किती वेजमध्ये आहे, हाऊ मेनी वेज आर देअर, विच टाईप ऑफ द वेज आर देअर, दिस टाईप्स ऑफ क्वेश्चन. नंतर नेक्स्ट जो असू शकतो की कुठली टाईपची ब्रँच आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस येतात. तर त्यामध्ये मग तुमच्या वेगळ्या ब्रांचेस असतील, त्यामध्ये ऑप्शन असेल ही ब्रँच नाही आहे, सिव्हिल इंजिनिअरचं काम काय असतं, परत स्कोप ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे. नेक्स्ट त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन असे असू शकतो की त्यामध्ये तुम्हाला की सर्वेइंग, वाय टू डू द सर्वे, सर्वेइंग कशासाठी करतात, सर्वेइंगचे वेगवेगळे इक्विपमेंट आपण कुठले कुठले यूज करणार आहोत, तुम्हाला माहिती आहेत का ते, विच आर द इक्विपमेंट्स वी आर गोइंग टू यूज फॉर द सर्वे, कॅरी आउट द सर्वे ऑन द रोड्स. अशा टाईपचे क्वेश्चन्स काय असणार आहेत तुमच्या असणार. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन असेल तर पोल्युशन हाऊ, व्हॉट आर द वेज ऑफ पोल्युशन्स, अशा टाईपचे काय असणार आहे तुमच्याकडे MCQ त्या टेस्टमध्ये असतील. सो बी रेडी, सगळ्यांनी स्टडी करायचं आहे. टुमॉरो इज द संडे. उद्या तुमचे काही क्लासेस नसतील तर सगळ्यांनी काय करायचं आहे, स्टडी छान करायचं आहे. मंडेला आपली टेस्ट आहे. ओके. तर परत आणखी जर क्वेश्चन्स बोलायचे झाले तर त्यामध्ये तुम्हाला आपले बिल्डिंगचे मटेरियल्स कुठले कुठले यूज करतात. त्याच्यानंतर जर विचार केला तर तुम्ही सर्वेइंगचे इक्विपमेंटचं झालं. वॉटर रिसोर्सेसमध्ये कुठल्या वॉटर रिसोर्सेस किंवा इरिगेशन यामधला काय फरक आहे, काय करतात यामध्ये. कॅनॉल्स असतात तर कॅनॉलचं प्लॅनिंग डिझायनिंग असेल. आपलं स्ट्रक्चरल अनालिसिस किंवा आपली जी ब्रँच आहे कुठली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ब्रँच, तर त्यामधले कंपोनंट कुठले कुठले सबस्ट्रक्चरमध्ये येतात किंवा सुपरस्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले येतात. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये स्टडी कुठला केला जातो, सॉईलचा केला जातो, फाउंडेशनचा केला जातो का दोन्ही केला जातो. दिस सच अ टाईप्स ऑफ द क्वेश्चन्स विल बी देअर फॉर युअर एक्झामिनेशन. चॅप्टर आपली टेस्ट 1 असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह फॉर 20 मार्क्स. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. 20 मार्कची आपली टेस्ट राहील ऑन मंडे. सो बी प्रिपेअर्ड. जे काय नोट्स कितने आतापर्यंत जे बजे में हो? हां बोला. कितने बजे में हो? टाइमिंग मैम, टाइमिंग. ओके, टायमिंग का, आफ्टर कॉलेज आवर्स नंतर तुम्ही सोडवा, नो प्रॉब्लेम. आफ्टर कॉलेज आवर्स, कारण तुमचे दिवसभर लेक्चर्स राहतील. आफ्टर द लेक्चर्स यू कंटिन्यू फॉर द एक्झामिनेशन ॲट युअर होम, नो प्रॉब्लेम. हार्डली 20 मिनिट्स विल बी रिक्वायर्ड टू सॉल्व द क्वेश्चन्स. तर तुम्ही सोडवू शकता. 20 क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी. दीज ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी सिम्पल. बघूया आता आउट ऑफ आउट किती जणांना मार्क मिळत आहेत. तर बी रेडी. उद्या स्टडी करा. उद्या पण संडे आहे. On Monday there will be a test for both divisions, for E division as well as the G division also. And MCQ already I have forwarded on your group. E division च्या ग्रुप वरती MCQs आहेत. ते सगळे आहे असेच पडतील असं काही नाहीये. बट फ्रॉम दॅट यू रीड द टाईप ऑफ द MCQs, की कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात हे तुम्हाला त्यामधून आयडिया येईल. You will get the idea from that MCQs.
MCQ तुम्हाला ग्रुपवरती ऑलरेडी आय हॅव फॉरवर्डेड. सो ऑल ऑफ यू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. रीड केअरफुली ऑल द PPTs, वॉट एव्हर द नोट्स आय हॅव गिवन टू यू. ऑन मंडे मे बी लेक्चर असेल माझं, आहे की नाही? ठीक आहे. आपलं लेक्चर किंवा टेस्ट झाल्यानंतर आपण सेकंड डेला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती आपण सोल्युशन करू. आपण तुमची टेस्ट परत सोडवून घेतली जाईल ज्यांना कमी मार्क पडलेत किंवा परत काही जणांना काही क्वेश्चन समजले नाहीत तर. पण आय होप सगळ्यांना छान मार्क मिळतील. सगळेजण खूप छान अभ्यास करा. ठीक आहे. ओके. विदिन 1 minute आवर मीटिंग विल बी ओव्हर. थँक यू ऑल.